पतंग उडवण्यासाठी अनेक जण नायलॉन मांजाचा वापर करतात। मात्र हा नायलॉन मांजा जीवघेणा बनला असून छत्रपती संभाजीनगरमध्ये एका चिमुकल्याचा गळा कापताच पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केली। नायलॉन मांजा विक्रेत्यांवर धाड टाकत लाखो रुपयांचा नायलॉन मांजा पोलिसांनी जप्त केलेला आहे। सविस्तर पाहूयात। घातक नायलॉन मांजा ठरतोय किलर। जीवघेण्या नायलॉन मांजावर कारवाई। लाखो रुपयांचा नायलॉन मांजा जप्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका लहान चिमुकल्याचा गळा कापला आणि हा चिमुकला वेदनेने टाहो फोडत होता। ही घटना वाऱ्यासारखी पसरली। त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत काही तासांमध्येच तब्बल 8 लाख रुपयांपेक्षा अधिकचा नायलॉन मांजा जप्त केला। लहान चिमुकल्याचा नायलॉन मांजामुळे गळा कापला असता 20 पेक्षा अधिक टाके शस्त्रक्रियेच्या दरम्यान या चिमुकल्याच्या गळ्याला पडले। शहरात खुलेआम नायलॉन मांजा विक्री होत असल्याचं समजताच आता पोलिसांनी कठोर कारवाईला सुरुवात केली आहे। काही दिवसांमध्ये मिळून साधारण 6 गुन्हे दाखल झालेले आहेत। त्याच्यामध्ये 10 आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि 8 लाखापेक्षा जास्त मुद्देमाल याच्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे। एकंदरीत या नायलॉन मांजाच्या संदर्भामध्ये जे काही नेटवर्किंग आहे ते मोडून काढण्यासाठी पोलीस विभाग सक्रियपणे काम करत आहे। नायलॉन मांजा बाहेरील राज्यातून मोठ्या प्रमाणात येतो। हा मांजा एवढा घातक आहे की एका धारदार चाकूपेक्षाही जास्त गळ्याला मोठी आणि खोलवर जखम करू शकतो। खुलेआम नायलॉन मांजा विक्री केला जातो। मात्र यावर याआधी कारवाई झाली नव्हती। एका घटनेनंतर पोलिसांनी थेट नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर धडक कारवाईला सुरुवात केली आहे। नायलॉन मांजा म्हणजे ते वापरूच नाही। हा चायनामधून आलेला तो आहे। सुरुवात त्यांनी केली होती आणि आता गुजरातमध्ये त्या ठिकाणी बनतो आणि तो इकडे पाठवतो। बिलकुल नाही, त्याच्यामुळे इजा होत असेल, बरोबर नाही। सुती आपला दोरा घ्या ना तुम्ही आणि उडवा ना पतंग, आणि मग तिथे म्हणजे तो पतंग काढला गेला तर मग काटाही म्हणा असं। पण तुम्ही त्या ठिकाणी जर समजा हे तर लोकांचे गळे कापायला तर योग्य नाही आहे। पोलिसांनी जी भूमिका घेतलेली ती मी त्यांचं अभिनंदन करेन, चांगली भूमिका। नायलॉन मांजावर कारवाई करण्यापेक्षा हा नायलॉन मांजा ज्या कंपन्यांमध्ये बनतो त्या ठिकाणी याचं उत्पादन केलं जातं तिथे कारवाई केल्यास नायलॉन मांजाच बनणार नाही। मात्र फांद्यांवर घाव घालण्यापेक्षा थेट मुळावर घाव घातल्यास नायलॉन मांजामुळे जाणारे जीव वाचतील अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते। नायलॉन मांजामुळे काहींचे गळे कापलेत, काहींचा हात कापले तर काहींचा जीवही गेल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये एका लहान चिमुरड्याचा गळा कापल्यानंतर छत्रपती संभाजीनगर पोलीस ऍक्टिव्ह मोडवर आहे आणि नायलॉन मांजावर धडक आणि मोठी कारवाई सुरू केली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।